श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार झाले कैसी, विस्तारणे आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐकवत्सा, अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी वृत्तांत ऐकला ऐसा, कथा सांगितली विप्रस्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरु उपदेशी, देह वासना असता तियेसी, पंचवत पावली तयवेली, झाला जन्म पुढे तिसी, कारंजे नगर उत्तर देशी. वाज सननये शाखेसी, विप्रकुळी जन्मली, जातक वर्तले तियेसी, नाम अंबा भवानी ऐसी, आरोपिती स्नेहेसी, माता पिता परियसा. वर्धता माता पित्या गृही, वाढली कन्या अति स्नेही, विवाह करती मोहचाई, देती विप्रासी तेची ग्रामे. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण, त्यासी दिधली कन्यादान, अतिप्रीती करुनिया. तया माधव विप्रा घरी, शुभाचारे होती नारी, वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करीत असे. पूजा करी ईश्वरासी, दंपती उभय वर्ग एक मानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी, करती भक्ती पुरस्सर, मंदवारी त्रयोदशी, पूजा करती अतिविशेषी, संवत्सरे झाली षोडशी, अंतर्पत्नी झाली एका. मास तृतीय पंचमेसी, उत्साह करती अनेक हर्षी, उत्तम डोहाळे होते तियासी, ब्रह्मज्ञान बोलत असे. असे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र झाला म्हणून हर्षी, निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक, ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक, पाहुणी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणून तयवेळी. जात कर्म करीतो ब्राह्मण, विप्रासी देत दक्षिणा दान, ज्योतिषी सांगती सुलक्षण, लग्न सत्वर पाहुनिया. सांगती ज्योतिषी त्या दिजासी, मुहूर्त परवा असे विशेषी, कुमार होईल कारुण्य ऋषी, गुरु होई सकळिका, याचा अनुग्रह होईल जासी, तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल प्रमाणेसी, चिंतामणी याचे चरण. अष्टही सिद्धी याचे दारी, ओळंगित निरंतरी, नवनिधी याचे घरी, राहती ऐक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सुत, पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होतील परियसी. होईल हा अवतार पुरुषी, आम्हा दिसतसे भरवसी, संदेह न धरावा मानसी, म्हणून करती नमस्कार. सांगोनी गेले ब्राह्मण, माता पिता आनंद घन, दृष्टी लागेल म्हणून निम्बलोन होवाळती. वार्ता फाकली नगरात, अभिनव देखले म्हणत, उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जन. नगर लोक इष्टमित्र, पहावया येती विचित्र, दृष्टी लागेल म्हणून मात्र, माता न दाखवी कवनासी. माया मोहे जनकजनी, बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगार लावती मंत्रोनी, रक्षा बांधती कृष्ण सुते. परमात्मा अवतारे, दृष्टी केवी संचारे, लौकिक धर्म चमत्कारे, माता पिता संरक्षती. वर्तता येणे परी, दिवस 10 झाल्यावरी, नामकरण संस्कारी, ठेविता झाला जनक द्विजोत्तम. क्षाल ग्राम देवत म्हणे, जन्मनाम झाले प्रख्यात, नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला धर्म कर्मे. ममत्व थोर बाळकावरी, प्रतिपाळ करी प्रीती करी, माता म्हणत सेरी, न पुरे क्षीर बाळकासी. पतीसी म्हणे ते वेळा, स्तनी दूध थोडे बाळा, एखादी मिळवा काबला, स्तनपान द्यावया, अथवा अनाय अजायक, आपले स्तने न शमे भूक, ऐकोनी हासे बाळक. स्पर्श करी स्तनासी सव्य करे, स्तनी स्पर्श होतासी करा, 32 धारा वाहे क्षीर, वस्त्र भिजोनी विचित्र वाहे लागे भूमीवरी. विस्मय करती जनकजनी, प्रगट न करती गौप्य गुणी, नमन करती बाळका चरणी, माता होय खेळविती. पाळण्या घालुनी बाळकासी, पर्यंत गायी अतिहर्षी, न राहे बाळक पाळणेसी, सदा खेळे महिवरी. वर्धता बाळ येणे परी, माता पिता नमस्कारी, वर्धता झाला संवत्सरी, न बोले बाळ कवनासवे, माता बोलवी कुमरासी, बोले शब्द ओंकारेसी. चिंता करीत असे मानसी, मुख्य होईल म्हणून, पुसती जाण ज्योतिषासी, बोल नये काय यासी, उपाय असेल याच विशेषी, म्हणून पुसे वेळोवेळी. सांगती जाण ज्योतिषी, आराधावे कुलदेवतासी, अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी, अन्न घालावे 3 वेळा.
एक म्हणती होईल मुके, यासी शिकवावे बरव्या विवेके. बाळ बोल बोलू शिके, म्हणून सांगती विनोदे. हसोनी ओंकार उच्चारी बाळ, अनेक नेने बोल केवळ. विस्मय करता ती लोक सकळ, ओंकार शब्द ऐकोनी. एक म्हणती नवल झाले, सर्व ज्ञान असे भले. श्रवणी ऐकता बोल सकळ, जाणूनी न बोले कवन्या गुणे. काही केलिया न बोले सुता, चिंता करते माता पिता. पुत्रासी झाले वर्षे 7, मुका झाला दैवयोगे. 7वे वर्ष कुमरायासी, योग्य झाला मुंजीसी. पुसता ती समस्त ब्राह्मणासी, केवी करावे म्हणून या. विप्रमंती तया वेळा, संस्कार आवे ब्राह्मण कुळा. उपनयना वेगळा, अष्टवरुषे होय नये. माता पिता चिंता करते, उपदेशावे कवने रीती. मुका असे हा निश्चिती, कैसे दैव झाले आम्हा. कैसे दैव आपुले, ईश्वर गौरी आराधिले. त्रयोदशी शिवासी पूजले, वाया झाले म्हणत असे. ऐसे नाना परी देखा, जननी करी महादुःखा. जवळी येऊनी बाळक, संभोखित मातेसी. घरात जाऊनी तये वेळा, घेऊन आला लोखंड सबळा. हाती धरताची निर्मळा, झाले सुवर्ण 52 कक्षी. आणूनी देत असी मातेसी, विस्मय करी भाऊ असी. बोला हुन्या पतीसी, दावती झाली तये वेळा. गौप्य करती तये वेळा, मंदिरात नेले तया बाळा. पाहती त्याची बाळलीला, अनेक लोह हाती देती. अमृत दृष्टी पाहत स्वामी, समुद्री झाली सर्व हेमी. विश्वास धरती मनोधर्मी, होईल पुरुष कार्णिक. मग पुत्रा ते आलंगिनी, विनविताती जनकजनी. तू तारका शिरोमणी, कार्णिक पुरुष कुळदीपका. तुझेनी सर्वस्व लादले, बोलता आम्ही नाही ऐकले. अज्ञान माईने वेष्टले, मुके ऐसे म्हणो तुझ. आमचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना. तुझे बोबडे बोल आपणा, ऐकवावे पुत्र राय. हास्य वदन तये वेळा, यज्ञोपवित दावी गळा. कटी दाखवी मौंजी मेखला, म्हणून दाखवी मातेसी. संज्ञा करुणी मातेसी, दावी बाळ संतोषी. मौजी बांधताची आपणासी, येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषती, विद्वान ज्योतिषी पाचारेती. व्रतबंध मुहूर्त पाहती, सर्व आयती करते झाले. केली आयती बहुता परी, रत्नखचित अलंकारी. माया मोये प्रीती करी, समारंभ करिता ती. चतुर्वेदी ब्राह्मण येती, शाखा परत्वे वेद पडती. इष्ट सोयरे दाई जगाती, समस्त आले तया भवना. नानापुरीचे शृंगार, उभारले मंडप अपार. आनंद करीत असे द्विजवर, अपार द्रव्य वेचित असे. नगर लोक विस्मय करती, मुख पुत्रासी एवढी आयती. द्विजा लागली असे भ्रांती, वृथा करीतो द्रव्य आपले. इतके वेचुनी पुत्रासी, व्रतबंध करील परियसी. गायत्री केवी उपदेशी, करील आचार कवने परी. एक म्हणती हो का भलते, मिष्ठांना मासी मिळते. देकार देतील हिरण्य वस्त्रे, चाड नाही त्याच्या मंत्रा. ऐसे नाना परीचे लोक, विचार करती अनेक. माता पित्या अत्यंत सुख, देव देवक करताती. चौल कर्मे एरे दिवसी, भोजन चौल मनीसी. पुनरुपी अभ्यंग करून हर्षी, यज्ञोपवित धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करती समस्त. सहभोजन करावया गृहात, घेऊनी गेली माता. भोजन करिता माते सवे, निरोप घेतो एका भावे. मौजी बंधन करावे, म्हणून आला पित्या जवळी. विधियुक्त मौजी देखा, बंधन केले त्या बाळका. सुमुहूर्त आला तत्काळिका, मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी, उपदेश देता परियसी. बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोले कवनापुढे. गायत्री मंत्र कुमारासी होता, भिक्षा घेऊन आली माता. वस्त्र भूषणे रत्न खचिता, देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन करी, आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी, आचार धर्मे वर्तत असे. दुसरी भिक्षा देता माता, उच्चार केला यजुर्वेदा. ईश्वेत्वा लोक समस्त तटस्था, माथा तुकती तयेवेळी. तिसरी भिक्षा देता माता, सामवेद पडे आता. अग्र आया ही गायन करती, तिन्ही वेद म्हणत असे. सभा समस्त विस्मय करी, पिता हर्ष निर्भरी. मुख बोले वेदचारी, म्हणती होईल कार्णिक. याते म्हणो नयनर, होईल देवाचा अवतार. म्हणून करती नमस्कार, जगद्गुरु म्हणून या. इतक्यावरी तो बाळक मातेसे म्हणत असे ऐक. तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणून. नव्हेची बोल तुझे मिथ्या, निर्धार झाला माझी या चित्ता.
निरोप द्यावा. आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचारावया. आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी. वेदाभ्यास मनोहरी करणे असे पर्यसा. ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिघन. उतके भरली लोचनी आली मूर्छना तये वेळी. निर्जीव होऊन क्षणेक करती झाली महाशोक. पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बघू. आमुती रक्षिसे म्हणून होती आशा बहुमनी. न बोलसी आम्हा सवे याची गुणी. मुके म्हणवसी आपणासी. न ऐको कधी तुझे बोल. आता ऐकता संतोष होईल. ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ती बाळिका. आलिंगोनी कुमारका कृपा भाकी तये वेळी. ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान. नको दुखू अंतःकरण आम्हा कारणे माते असे. तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी. तुझी सेवा परोपरी करती मनोभावे. तू आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार. म्हणून मस्तकी ठेवती कर मग झाले जाती स्मरण. पूर्वी जन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित. श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपता दिसत असे तो बाळक. देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा. श्रीपाद उठवणी अवलीळा सांगती गौप्य अवधारी. ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी हो गुप्ती. आम्ही संन्यासो असो येती अलिप्त असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था. कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती. येणे परी जननीयसी गुरुमूर्ती सांगे विनयसी. पुनरुपी विनवी पुत्रासी ऐका श्रोते एकचित्ते. पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडुनी तुम्ही जरी जाल. आणखी कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया. धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कवन आहे हर्ष. धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचार्य आचरावे. ब्रह्मचर्ये वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य असे. वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्य अपरंपार. मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ. मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे वेदाधिका. विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लाधावे. यज्ञाधिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्यावा. येणे विधी आचरोनिया अग्राह्य संन्यास बाळपणी. समस्त इंद्रियत संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी. तदनंतर तपासी जावी संन्यास घेता मुख्य असे. ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान. ऐक नामधारका सुमने म्हणून सांगे सिद्ध मुनी. गंगाधराचा नंदन विनवितीसे नमुन. ते परिसा श्रोते जन श्री गुरु चरित्र विस्तार. पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका. महाराष्ट्र भाषे करुणी टीका सांगत असे. सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते ब्रह्मकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्धनारंकधारक संवादे श्री गुरु नरहळी बाळचरित्र लीला वर्णनम नाम 11 श्री गुरु दत्तात्रय प्रणस्तु. श्री गुरुदेव दत्त.